कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील येळवडे रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 100हून अधिक लोक जखमी झालेत, तर 12 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली आहे। 6 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत। यामध्ये मुलांचाही समावेश आहे। आनंदपूर साहिबवरून ही बस परत येत होती। पंजाबमधील फतेहगड साहिब येथे भाविकांनी भरलेली बस उलटली आहे। यात 6 भाविकांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत। सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। बसमध्ये 40 भाविक होते। ही घटना रात्री उशिरा घडली आहे। तो जालना जिल्ह्यात 16 आणि 17 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या कालावधीत तापमानात मोठी वाढ होणार आहे, तर जवळपास 41.3 अंशांवर तापमान जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। तर सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सूर्याने अक्षरशः आग ओकण्यास सुरुवात केली आहे। उन्हाच्या तडाख्याने या हंगामातील उच्चांक गाठलाय। तापमानाचा पारा थेट 43.2 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलाय। वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। येत्या 2 दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। पिंपरी चिंचवडमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। 3-4 जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे, तर तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। पिंपरी चिंचवड शहरातील बोसरी परिसरात काही वेळापूर्वी तरुणाच्या एका टोळक्यानं जोरदार फ्री स्टाईल हाणामारी केली आहे। लांडेवाडीतील एका दुकानाबाहेर 3 तरुणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली आहे। मात्र तरुणाचा पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। मालवाहू ऑटोत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह। उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अकोल्यातील अगरवेस भागातील हा धक्कादायक प्रकार आहे। तर अकोल्यात सध्या तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचलाय। एक अनोळखी इसमाचा मृत्यू ऑटोमध्ये झाल्याची माहिती प्राप्त आहे। त्या अनुषंगाने त्याला पुढे चेक केले असता प्राथमिक अंदाजानुसार कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नसून कदाचित उष्माघात किंवा याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। तसेच याच ठिकाणचे काही जे रहिवासी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सदर व्यक्ती हा सकाळी इथे फिरताना मिळाला, तरीही संबंधित मृत व्यक्तीला जीएमसी येथे पुढील कारवाईस तो पाठवण्यात येत असून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आणखी सविस्तरपणे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। सध्या संबंधित अनोळखी इसमाची माहिती घेऊन त्याचा पत्ता व नाव पत्ता घेण्याचे प्रयत्न पोलिसांतर्फे सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।